श्री गुरुभ्यो नमः। प्रथमतः जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्यांच्या दिवचरणी श्री साष्टांग प्रणिपात करून बेळंकीची पांढर म्हणून घेतलेले धोडमुर्गेश्वर उर्फ सिद्धेश्वर गुरुचरणी श्री साष्टांग नमस्कार प्रणिपात करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना या कार्यक्रमाची रूपरेषा आणि या कार्यक्रमाबद्दलचं जी माहिती आहे ती सर्वांच्यापर्यंत पोहोचावी म्हणूनच मी आज या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये तुम्हाला सर्वांना सूचित करत आहोत की सिद्धेश्वर मंदिर हे सनातन मंदिर आहे। या मंदिराची परंपरा हजारो वर्षाची आहे। या मठाचे शिष्य हे बेंगलोरपासून ते बॉम्बेपर्यंत अशा या विस्तीर्ण एरियामध्ये पसरलेला आहे। कमीत कमी या मठाचे 365 गावं आहेत। असा भव्यदिव्य असणारा आणि या मठाला एक धार्मिक आणि आध्यात्मिक वसा मिळालेला असा मठ आहे। या मठामध्ये आजपर्यंत 13 गुरुवारी होऊन गेलेले आहेत आणि आमचा हा 14वा नंबर आहे। बेळंकी मठ हा रंभापुरी शाखेचा मठ आहे आणि या मठाची परंपरा ही खरोखरच अगदी चंद्रसूर्यापर्यंत अशी चालत आलेली आहे। जसं हे मठ सर्व समाजाच्या कल्याणासाठी आणि सर्वांना संस्कार देण्यासाठीच हे जगदादि जगद्गुरु रेणुकाचार्यांनी स्थापन केलेले मठ आहे। या मठामध्ये अनेक कार्यक्रम सर्वांच्या कल्याणासाठी आणि विश्वशांतीसाठी होत असतात। असे अनेक कार्यक्रम या मठामध्ये होत असतात आणि त्या मठामधील अनेक कार्यक्रमामधील एक गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळा हा एक त्यामधला एक भाग आहे। हा कार्यक्रम गेले जवळजवळ 40 वर्षे झाली हा कार्यक्रम या मठामध्ये संपन्न होत आहे। या मठामध्ये हा कार्यक्रम संपन्न करण्याचा हेतू एकच आहे की गुरु शिष्यांचं नातं हे जपलं गेलं पाहिजे आणि सनातन संस्कृतीचा देखील या ठिकाणी जोपासना केली पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। सुरुवातीला या मठामध्ये 1 दिवसाचाच कार्यक्रम होत होता, पण गेली 30-35 वर्ष झाली की या कार्यक्रमाची एक व्याप्ती वाढवावी म्हणून सर्व सद्भक्तांच्या विचारानं या ठिकाणी फुल आठवडा म्हणजे 8 दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी चालतो। गुरुपौर्णिमा गुरुवंदना ही सनातन परंपरा आहे। या परंपरेची सुरुवात व्यासमुनीपासून चालत आलेली आहे। तर व्यासमुनीला केदार जगद्गुरु म्हणजे घंटाकर्ण शिवाचार्य हे त्यांना दीक्षा दिली आणि त्या दीक्षा दिल्यानंतर त्यांची समष्टी दृष्टी ही तुम्हासंत म्हणजे जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे अशी त्यांची दृष्टी झाली आणि त्यांच्या मनाला जे शांतता किंवा समाधान मिळालं आणि ते समाधान मला गुरुमुळे मिळालं म्हणून ही पौर्णिमा व्यासांनी सुरुवात केली आणि म्हणून व्यास पौर्णिमा म्हणून या पौर्णिमेला महत्त्व दिलं जातं। आणि म्हणून अशा या गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा या पौर्णिमेला हा भक्त या मठामध्ये यावं म्हणून सप्ताह या ठिकाणी सुरू केलं। काही दिवस आपण परमरहस्य ग्रंथ श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथ याचं पारायण आपण घेतलं आणि गेली 2 वर्ष झाली आपण शिवकथा म्हणजे या कार्यक्रमाचा थोडं बदल असावं म्हणून शिवकथा महाशिवकथाला प्रारंभ केलेला आहोत। यावर देखील आपण शिवकथा ही जवळजवळ 7 दिवस चालणार आहे आणि त्याचं टायमिंग जे आहे ते दुपारी 3 ते 6। गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळा या मठामध्ये 22 जुलै ते 29 जुलै या कालावधीमध्ये चालणार आहे। 22 जुलै ते 28 जुलै या कालावधीमध्ये शिवकथा आणि रोज सकाळी गुरुगादीला रुद्राभिषेक हा कार्यक्रम नित्यनेहमी चालणार आहे। आणि या कथाचं जो सांगता आहे ते 28 जुलैला सांगता दुपारी 2 वाजता होणार आहे आणि त्या दिवशी 28 तारखेला अनेक कार्यक्रम आपण घेत आहोत। त्यामध्येच हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, माहेरची उठी आहे आणि व्यसनमुक्ती आहे आणि अनेक मान्यवरांचा त्या ठिकाणी सत्कार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले तासगावचे सिद्धू स्वामी यांनी गुरुवारांचा रुद्राक्ष तुलाभार हे ठेवलेला आहे
आणि ते रुद्राक्ष तुलाभार देखील 28 तारखेला सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे. आणि ते रुद्राक्ष तुलाभार झाल्यानंतर येणाऱ्या सर्व सद्भक्तांना एक रुद्राक्ष आणि भस्म हे दिलं जाणार आहे. कारण रुद्राक्ष आणि भस्म हे शिवाला प्रिय आहे आणि याचं कोण धारण करू शकतो तो शिवाला देखील प्रिय होत असतो. आणि म्हणूनच आपण या कार्यक्रमामध्ये एक रुद्राक्ष आणि एक भस्म हे देखील देण्यात येत आहे. आणि सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे तो गुरुपौर्णिमेला म्हणजे 29 जुलैला 29 जुलैचा कार्यक्रम असा आहे की सकाळी पहाटे बरोबर 3 वाजता गुरुगादीला रुद्राभिषेक प्रारंभ होतं आणि ते सकाळी 6 पर्यंत चालतं. आणि बरोबर 7 ते 10 असा एक कार्यक्रम, फार महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे तो शिवदीक्षाविधी संस्कार आणि अय्याचार संस्कार, म्हणजे जे 16 संस्कार आहेत त्या संस्काराचा राजा म्हणून घेतलेला आहे. आणि म्हणून तो संस्कार फार महत्त्वाचा आहे. असे संस्कार हे सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत हा शिवदीक्षा आणि अय्याचार संस्कार या गुरुमठामध्ये संपन्न होत आहे. आणि ज्या ज्या सद्भक्तांनी या कार्यक्रमामध्ये, या दीक्षावधी संस्कारामध्ये किंवा अय्याचार या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी सकाळी बरोबर 7 वाजता या ठिकाणी हजर राहायचं आहे. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला भव्य दिव्य अशा या सिद्धेश्वर मंडपामध्ये गुरूंची महापादपूजा आणि गुरूंचं आशीर्वचन आणि मान्यवराचा सत्कार असा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आणि 22 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत येणाऱ्या सर्व सद्भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. एवढंच नाही, जे 28 तारखेला निवासासाठी येणाऱ्या त्यांची निवासाची व्यवस्था आणि प्रसादाची व्यवस्था देखील सुंदर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे जे चॅनल जे आहे लीड महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना आवाहन करत आहोत की तुम्ही देखील या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उपस्थित राहून आपलं जीवन या ठिकाणी पावन करून घ्यावं आणि या कार्यक्रमाचं एक साक्षीदार बनावं असं तुम्हाला सर्वांना मी त्याकडे आव्हान करतो. कारण भगवंतानं मनुष्य जन्म हा भगवंताच्या सेवेसाठी, गुरूंच्या सेवेसाठीच दिलेला आहे. आणि म्हणून सर्वांना ही सेवा उपलब्ध व्हावी म्हणून एक सिद्धेश्वर मंच हे सर्व सद्भक्तांना आपण खुलं करून दिलेला आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की सर्व सद्भक्त हजारो संख्येने उपस्थित राहून तन मन धनाने या ठिकाणी सेवा करून कृतार्थ व्हावं. आणि तशी बुद्धी दयागण पार्वती परमेश्वर जगदादि जगद्गुरु पंचाचार्य मन्मथादी संत बसवादी प्रमथ दोडमुर्गेश्वर सिद्धेश्वर तुम्हा सर्वांना देव असं अभिष्चिंतन करून ही वागरूपी सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करत आहोत. ओम शांती शांती शांती.